जय शिवराय मित्रांनो, कसे आपली मंडळी सगळे मजेत ना. आणखी एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बी आपल्याला काम आहे, साईलकडेच काम आहे. आज आपण चाललो होतो साईलकडे. साईल हलता आपल्याला आज बी उठवायला शाल म्हणे साईल. तर चाललो आपण साईलसोबत बसायला. का म्हणते साईल तर तो कोण आहे, त्याचं नाव काय? तुषाराच्या बी तुषार नाही तर बब्बल. हां बब्बल बब्बल किंग आहे इकडं. त्याला भेटून आपण समोर. तर आपण आता आलो साईलच्या घरी. साईलच्या घरी कोणाला माहीत नाही. कोण आले त्या बाई नेऊन द्या आमच्या शाळेत आम्हाला. जानवी पेपर आहे, जाणं माहिती का? बसतेस बसणं ज्या बोट जानबे अंगून कवा तर आपण पाटील 10वीचे पेपर तर फॉर्म पाहून राहिला. का कोणता डान या? बब्बल डॉन. बब्बल डान. आता दाढची हिड्डीची दवाई घ्यायला आले आहे पेशंट साईलच्या पप्पाकडे. साहिल इकडं. अरे साहिल जेवण करते असते, त्याला भेटून मग मामा तुला बुरशीनं पुरा खाल्ला ऐकून. मित्रांनो आपण चाललो आता साहिलच्या वावराकडे. साहिल मगाशी ये म्हणे, पण आपण काही गेलो नाही. आपण स्वतः काही भरून राहिलं नाही बुरशीनं. इकडं मोरून राहिलेत मिरची तोडणारे. त्याला आपण गाणं लागणार तुम्हाला समोर काय होते हालचाल सांगून. चला मोठे बाय चना मित्रांनो, मस्त एक नंबर आहे. बुरशी ना त्याच्यावर बोरं घेतली आपण आता समोर उपर चालू यायच्या समाजाचा कार्यक्रम चालू आहे. चला भेटून तुम्हाला आता डायरेक्ट साईडच्या वावरात गेल्यावर भेटून तुम्हाला. चला आलो साईलच्या वावरात. हो घेऊन जा तिथं. साईल चिमटा वावरातच राहते. चला भेटून साईल कडे आलो आपण. आता साईलनं मुलं पराठी पडली ना, आता सावलीत बसून राहिलं. त्याला ऐकत नाही भाऊजी गोऱ्या पटाचे पट्टी मारल्या 4 ना अशोक वावरात आहे समोर. पण त्याला मी उपळून होते का लवकर? नाही येत महिन्यात. हा नाही येत नाही. येईन म्हणजे 4-5 वाजता. नाही उपरलीस का पराठी? समार उठून राहिलो म्हणे. किती उपरलीस? म्हणे याले का म्हणलं ऊन जाऊ दे 3 वाजता उपडून पराठी नाही का. आणि आता 3 वाजता सावलीत बसन आणि ऊन उपरली का फायदा झाला? कोण सांगायला अक्कल? अक्कल कोण सांगायला? मस्त हुड्डा खाल्ला साईल्यानं. आता भाजी म्हणलंच काम ते नाही म्हणते. आलंच नाही पहिलंच नाही म्हणते. आता बिग भावाजीने खाल्ला म्हणते. चला भेटून. नरम होता साईल म्हणते बैल मला जावे म्हणते. कोणता साईल? साईल माझ्या घरच्या त्या घरच्या सांग. आज नाही घेतला क्लिपा? 3 क्लिपा घेतल्या मला पाठवल्या ब्लॉग म्हणे. टाकून द्या म्हणून साईडच्या क्लिपा जेव्हा अंगणी काढल्या महिन्यात ना टाकून द्या म्हणलं. कोणता बैल मारतो ते सांग मला दे. काढून. पोली बसा का लाजू नको द्या ते सांग. गौऱ्या ते बाबा म्हणते. गौऱ्या पण म्हणते कोण मारते? काऊन मारले? 4-5 सिंग करत काऊन होता? तेच हसी के पीछे बहुत बाबूजी म्हणतात तांबडा पहिला तर पुरण मारे म्हणते. याच्या बापाला मारे का? याच्या बापाला मारे हा कंबाचा बंचाला भेटून पहिलं तिकडे भाज्या कापूस अजून फुटून राहिला. तिसरा थोडा तिकडं मला सोला भाजून दे. आपण सोला खाल्ला आता भाजून दे म्हणतो तर नाही म्हणते. काऊन बे भाजून द्यायचा ना माझ्यावर सांग. पुन्हा सांग गेलं का? हा गेलं का? हा मी तर गावात हो मग सोला भाजून दे बे. काय फेकते बे पाणी लाईन नाही ना दररोज. चला मित्रांनो आता साईडला आपण सोला भाजी मागून पाय साईडला म्हणते. मी पराठी उपयोग जेव्हा सोला म्हणते पराठी उपयोग त्याचाच करणं पडेगा. आपण लाईन नाही का रे? हा लाईन आहे लाईन रे बुवा. चलो चला भेटू. एक नाही ठेवला दाना एक दाना तर मला कधी कोणतं काम हलतावाच ना एडिट केले. एक दाना ठेवला एक दाना. काही म्हणता येईन बा काही नाही. आता भाजी म्हणतो नाही म्हणते. काय गावात येईन गावात हा आपल्या गाण्यातून टाकले भाजी काही शिकवते. तू नको शिकू मला बापू समजलं का? तू नको शिकू. तुला भाजी नाही सांगणार चालल्या. चला भेटून किती वाजता आले? बिदा आण ना बे डब्बी.
तू आणायचा का नानाचे आहे नाही ठीक आहे मामा नारळ म्हणजे डब्बी का म्हणजे बैल पण पाहिजे का बैलना पाणी पाच देते म्हणे लगेच तारीख दिली तुम्ही मग काय टाइम कोणता झाला तो चाललो मग मी घराकडे काही हे पाणी नाही पाहिजे आणि काही नाही तुला आणायचा नारळ जेवढा सांग ठीक आहे चला नारळ पण द्या डब्बी आता आपण सीधा घर रस्ता पकडला जा हा, बोला पाणी होते म्हणे आणलं ना मी उपडत नाही म्हणते हा खाईन नाही ना जेव्हा भाजीन आणि हात टाकला का तशी उलटी चप्पल सिधी मस्त का आपली नाही माणसं आहे त्याला माहिती आहे मग ते थिगरं पाहून ठेवली आहे आपल्यावरच लावा आणि मग भाज्या आंबे नाही त्याला भेटून सोला उपडून घेऊन जा मला पण सोला हा एवढं चवणी भाजी कोण 2 तिपडू द्याले खिशात डब्बी लावून सर झोपड्यात आणि तिथं लावते देंबे नाही अंगात आण टाकली रे नाही हे मामा आहे आपले बहुत कामं करून राहिले मामा झालं का तुला पण उचलं ते ताणून इथे जायचे ना बंडी काढला का अंदर मग काय वाटा तिथं तर आपली सोला पार्टी चालू आहे इकडं मामाच्या हाताखाली आपल्या साईला इकडं बाबाजी वाट पाहत आहे का भाजी मामा इकडे कष्ट करत आहे सोला इकडे एवढं प्लाट आहे 5 एकराचं टेन्शन नाही मामाच्या हाताखाली आहे सगळं ते मामाच्या हाती सगळं चालू आहे इकडं कामं कापूस काढणं चालू इकडं मामाच्या हाती आहे इकडं मामा म्हणजे या भाषा घेऊन आम्ही सोला पार्टी नाही केली म्हणजे जेवणाचं पहिलं खाऊन म्हणजे आपण म्हणजे राहते मग बोला चांगलं लागते मग वाढायला चांगला लागत भाषा म्हणजे आलो पण घेतो मला म्हणलं लवकर त्याचं घेऊन लिहिलं साईड ते वाटतं पण तुरी म्हणजे मामा त्याला खाऊन घेऊन आपण भेटून तुम्हाला तुरी वेळेस चला हो आपला हुरा खाऊन ज्याला बहुत मोठी मंडळी आली इकडं पाहुणे वगैरे आले आता इकडे रिश्तेदारी काढून राहिले पोरग आहे का ते पोरगी पाहिले आला आणि ते असं तसं आता आपल्याला काही तेवढं समजत नाही तर बोलतून राहील तेवढे साहिल म्हणते तुरी कापल्या म्हणते तर बैल आणून म्हणते आता सोऱ्याबाईचे बैल न्यायचे आपल्याला मोठे बाजे बैल समारावर गेले आहे तर आता आपण सोऱ्याबाईच्या बैला सोऱ्याबाईचे बैल आपल्या आग होतं तिने खाली आपल्या मोठे त्या दिवशी कसे करत त्याला भेटून मग आपण तिथे गेल्यावर यायची व्हिडिओ आपण काय याला राहू दे चाल मोरके वगैरे लावले साला सोरे पाहिजे तापटी पण आहे चला भेटून आपण मंडी साईले बैल साईले गोरं काय आगोटच नाही घ्यायला कसं वाटतं आपल्या घ्यायला लागून दे तुरी मांडायची आता साईल मांडून राहिला तुरी हे गोरं आपल्याला काही आगोटत नाही सोऱ्या भाईलेच नागोट आपल्या कुठं ऐकणार आहे सोऱ्या भाईचे गोरं आपल्याला त्याला नागोट आपल्याला सांगा साईला काही जमीन म्हणून आपल्याला घ्यायला हातात थांबाय इकडे विनोद भाऊ कापूस काढणं चालू आहे साईच्या आज होत नाही कापूस काढून तिकडे चालू याच्या कापूस काढण्याचे हात दाखवून राहिले आपण तुरी मांडून राहिली इकडं तर त्याला भेटून आपल्याला तुरी मांडून इकडे गोष्टी सांगत आहेत बाबरीत त्याला भेटून बैल लागवडत नाही तुरी झाल्या तर जमा साईल उतरून राहिला बहुत कड्डा आहे हा बैल साला हा बैल लागवडतच नाही हो पुन्हा आणल्या त्याला भेटून आपण कापूस झालता मामाच्या वावरात चिठी पराठीत ढकलली दुसऱ्या नागून का माणसाचे काय समजत नाही लोकांचे साले वावरात माल निघायच आहे डायरेक्ट वावरात पराठी एक कापूस आहे बा काही आहे याचे काढून झालं आपण ब्लॉग नाही काढला तिथं मामा शिवा देत होता त्याले जाऊ द्या काय म्हणायचं बा म्हणलं मामाला जाऊ दे म्हणलं बहीण असे कुठं आपले खरंच पैसे जाते म्हणलं एवढे काय लोकांचे काय समजत नाही सकाळी आणलं ना म्हणते आम्हाला येत होतं म्हणजे तुम्हाला सांगायला म्हणते का पराठीत दबली अजून मोठा बाका असाही म्हणते आणि मी म्हणलं मग मी तर तू वाटच पाहतो का म्हणलं तू यायला पाहिजे म्हणलं आमच्याकडं का सांगायला पाहिजे का अशी झाली बा तू आलाच नाही म्हणलं आम्ही आलो म्हणून दिसलं म्हणलं म्हणे गलती झाली म्हणे असं काम करून गलती झालं मान्य नाही असं आपल्याला आणि त्याचं झालं असतं तर आपल्या येऊन पडले असतं डायरेक्ट म्हणलं असतं शिवाय देते मग डायरेक्ट असं आहे आपल्या गावातली माणसं हे ट्रॅक्टर चालू आहे तिकडं बोललो आता काय जाऊ दे म्हणलं जास्त काय बोललं नाही यावर्षी त्यानं वावर केलं म्हणजे आता गरमी आहे तुम्ही आता आपल्या गाय बांधून आपण त्यासोबत चांगलं बोलून पद्धतशीर आता याच्या मुनाफा करून द्या मला लागेल ना 5 कापूस दबला तर 2 क्विंटल कापूस दबला कमी झाला 2 क्विंटल कापूस आज 14,000चा माल आपला दबला नुकसान किती झाली 14,000 नुकसान झाली आपली काय होतं याच्यात त्याला आता गाय बांधून आपण भेटून तुम्हाला कापूस मांडायच्या वेळेस आपण चाललो आता गट्टे उचलायला इथे फोन लावते ते आता त्याला आता चाललो आपण गट्टे उचलायला द्यायचे गायची तब्येत बरं ना आपल्या डॉक्टर आलते साहेब आता गेले त्याची सांगायला लागेल तसं काम होतं म्हणून लागत नाही तर म्हणून भेलेत मग गट्टे उचलले घेत ना मी काय घेऊन सूर्या उचलले हे सूर्या ते काढी घे कुठं आहे नाही तिकडे तरी त्याला भेटून आपण तिथे गेला गट्टे बांधून झाले आज लवकरच विनोद भाऊ हे परी सूर्याबाई डोऱ्याला गिच करून राहिला तर गिच करू गरम होते जाऊ दे आता बंडी बांधून आपण त्याला भेटून आता सूर्याबाई म्हणते शर्यतीच्या बादशाह मोती म्हणते तो तर झोपणं जेवला या बाहेर गोर
हे बोलत आहे ताकदीचं काही पटकन याच्या समोर येते म्हटलं त्याला भेटून आता झुकून देतो चांगलं बरोबर चाललो आपण आता घरात बसवलो त्या साईला कसे दोर दिले माहिती नाही गुंपा कसा त्याला पुरा पडला मला तर त्याला भेटून आपण तिकडे फंड कसा लागेल आपल्या त्यामध्ये चलो मिळते फिर आपल्याला वावराचा बोट टाईम झाला आज आपण चाललो आता घराकडे चला आपण आपला ब्लॉग आपण वावरातच एंड करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग म्हणतो बाय बाय